नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची बातमी घेऊन आलोय आणि ही बातमी आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदायी बातमी ठरणार आहे. कारण खूप दिवसापासून आपण चर्चा करत होतो नेमकी कशामुळे महाराष्ट्र सेटचा रिझल्ट अडकून राहिला आहे आणि खूप दिवसापासून आपण वाट बघत होतो रिझल्टची नोटिफिकेशनची. ठीक आहे, फायनली महाराष्ट्र सेट 2024 चा रिझल्ट आउट झाला आहे. ठीक आहे, सिंपली तुम्हाला गुगलवर जायचंय आणि सर्च करायचं आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, पुणे विद्यापीठ. ठीक आहे, आपण बघू इच्छितो पहिली आपली ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला बघायला भेटणार. त्याच्यावर क्लिक करायचं आहे. इथं तुम्ही बघू इच्छिता सेट एक्झामिनेशन डिपार्टमेंट, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, ठीक आहे, जसं आपण याच्यावर क्लिक करू, हा तुम्हाला अशी एक विंडो बघायला भेटेल. तिथं तुम्ही बघू शकता सगळ्यात वरती रिझल्ट ऑफ महाराष्ट्र सेट हेल्ड ऑन 7 एप्रिल 2024. ऑलरेडी आपला जो रिझल्ट आहे खूप लेट झाला आहे, कारण ही एक्झाम एप्रिल मध्ये झाली होती, आता चालू आहे ऑगस्ट. तुम्ही बघू शकता किती लेट झालाय. ठीक आहे, आपण कसं चेक करायचं याच्यावर तुम्ही क्लिक करा. ठीक आहे, जसं याच्यावर क्लिक करू याच्यावर तुम्हाला काही माहिती विचारली जाईल, जसे तुमची एक्झाम कोणत्या मध्ये झाली, तुमचा सीट नंबर, नाव, बर्थ डेट, मोबाईल नंबर, जेव्हा सगळं आपण हे सगळं फिल करू, नंतर सर्च रिझल्टवर जसं तुम्ही क्लिक करणार तुम्हाला तुमचा रिझल्ट बघायला भेटणार. ठीक आहे, जर तुम्ही क्वालिफाय झाले असेल तर तिथं लिहून येईल क्वालिफाय म्हणून, पास म्हणून. जो पण रिझल्ट असेल आपल्याला ऍक्सेप्टेड, आपण ऍक्सेप्ट करावा लागेल आपल्याला. ठीक आहे, यातून काही निगेटिव्ह विचार नाही घ्यायचा आहे बिलकुल. जर कोणी असे विद्यार्थी ज्यांचा रिझल्ट 1-2 मार्कांनी जर नाही झाला, कारण खूप सारे विद्यार्थी जे ऑलरेडी मला मेसेज करत होते, सर मला खूप भीती आहे, तर जो पण रिझल्ट असेल आपल्याला स्वीकारायचा आहे. आणि जे क्वालिफाय झाले त्यांना खूप खूप अभिनंदन. ठीक आहे, खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीस. आणि जे लोक ज्यांनी जे थोड्या मार्कावरून त्यांचा रिझल्ट राहिला आहे तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो. ठीक आहे, पुढे खूप सारे एक्झाम आहे, नेटची एक्झाम आहे, गेट एक्झाम आहे. ठीक आहे, अजिबात असं समजायचं नाही का आपण हारलो वगैरे. आपण प्रिपरेशन केली, आपण मेहनत केली आहे. ठीक आहे, आपण जो पण अभ्यास केलाय त्याचं फळ एक दिवस नक्कीच भेटेल. ठीक आहे, एक पॉझिटिव्ह अप्रोचने आपण नवीन एक्झामच्या तयारीला लागलं पाहिजे. तर सगळे जण मला वाटतं चेक करतील आणि आपापले मार्क्स मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगावे. आणि जे पण आपले मित्रमैत्रिणी त्यांच्यापर्यंत ही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन पोहोचली पाहिजे. ठीक आहे, अजून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण असे सगळे सेट एक्झाम आणि नेट एक्झामचे संदर्भात माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटायला भेटेल. ठीक आहे, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड हॅपी लर्निंग. टेक केअर एव्हरीवन अँड सी यू.